इथे बघा ऑफ बाहेर इथे चेंडू टाकला गेलाय. पंचांचा इशारा आहे व्हाईट बॉलचा, व्हाईट चेंडू इथे पण पाहतोय. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न इथे पण पाहतोय. चला तिसरे पंच या इकडे. व्हाईट बॉल असेल, व्हाईट बॉल.
याचं 6 चेंडू त्याने एक्स्ट्रा टाकले होते. 6 चेंडू एक्स्ट्रा म्हणजे 6 धावा त्या एक्स्ट्राच्या स्वरूपात आल्या. वाटते 10वा चेंडू देखील त्याने एक्स्ट्रा टाकला होता. म्हणजे 7 चेंडू त्याने तब्बल एक्स्ट्रा टाकलेत पहिल्या षटकात. इथे बघा झेल सुटला गेलाय. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. डायरेक्ट हिट झाला असता तर काम तमाम झालं असतं अरुण खोम याचं. मात्र 2 धावा पूर्ण झाल्यात. बघा 7 चेंडू एक्स्ट्रा टाकले होते गोलंदाज महेश भोईर याने. तरी देखील पहिल्या षटकात फक्त 10 धावा आल्यात. म्हणजे तब्बल 13 चेंडू टाकलेत पहिल्या षटकात. म्हणजे 13 चेंडू मध्ये फक्त 10 धावा इथे फलंदाजांनी बनवल्यात. ऑन साईडला इथे फटका खेळला गेलाय. पुन्हा एकदा महेश भोईर तिकडे क्षेत्ररक्षण चांगलं गेलंय आणि इथे धावची जी संधी निर्माण झाली होती. बघा आता कुठेतरी रंगात दिसतोय महेश भोईर तिकडे. मला वाटतं निमेशने काहीतरी सांगितलं त्याला आणि आता तो ऍक्टिव्ह झालाय, चार्ज झालाय तिकडे. इथे बघा मिसटायमिंग झालाय. समीर आलाय चेंडूच्या खाली आणि झेल पकडलाय. बघा उलट्या दिशेने जात होता तिकडे आणि चांगला झेल त्याने पकडलाय. आता इथे एक विकेट मिळालंय ज्याने चांगली कामगिरी केली होती मागच्या मॅच मध्ये. 8 चेंडूमध्ये 25 धावा बनवल्या होत्या आकाश वलवी आणि तो आता तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. बिग विकेट डाऊन. नव्याने बॅटर निलेश आलाय. निलेश धिंडा नवी बॅटर. धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा धाव जोरात मारण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. इथे चेंडू निर्धाव येते. डॉट बॉलची सांगता झालेली आहे. इथे बघा चांगला चेंडू ते होता. त्याला फक्त दिशा देण्याचं काम केलंय निलेश धिंडा याने. एक धाव कंप्लीट झाले. निमेश थापड वेगाने चेंडूवरती पोहोचलाय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी होती आणि एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. बघा मागच्या मॅच मध्ये समीर याने 16 चेंडू मध्ये 63 धावा ठोकल्या होत्या आणि अष्टभुजा स्पोर्ट्स या सीझन मध्ये फॉर्म मध्ये आहे. 2 ट्रॉफीज त्याने फटकावल्यात पहिल्या क्रमांकाच्या. म्हणजे तुम्हाला त्यांच्या या संघासमोर एक चांगली धावसंख्या तुम्हाला उभारावी लागेल. एक चांगलं टार्गेट तुम्हाला सेट करावं लागेल तरच तुम्ही या संघाला डॉमिनेट करू शकता. सध्या तरी आपण पाहतोय 15 धावा या धाव फलकावरती लागलेल्या आहेत. बघा इथे देखील एक चांगला चेंडू, एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. विशाल थापड या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतात. पहिल्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाले नव्हते. थोडेसे उशिरा आलेत मात्र या मॅच मध्ये आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. इथे बघा मस्त टायमिंग झालाय. मनोज दुमाडा चेंडूच्या खाली येतोय आणि बघा खूप चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद निलेश धिंडा याची देखील खेळी संपुष्टात येताना दिसतंय. अजय आलाय. अजय वल्वी बघा उंच पुरा असा फलंदाज. बघा आलाय करण आलाय आणि चेंडूला उडवलाय. उंच पुरा असा हा षटकार ठोकलाय अजय वल्वी याने. 6 धावा.
थँक्यू डीजे. बघा हा स्लॉट मध्ये हा चेंडू होता, सरळ हा चेंडू प्लॉट मध्ये पाठवलेला आहे. इथे उचली घेणारा चेंडू शतरक्षक बघा तिकडे पोहोचला होता. एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होईल. 2 धावा इथे पलून पूर्ण केल्या जात आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. पंचांनी रेफर केलंय. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. या 2 धावा की 3 धावा पाहूया. चला बघूया. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात. ही तिसरी धाव कंप्लीट झाले की नाही. तर तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात हा फलंदाज बाद असेल. थँक्यू डीजे. बॉल टाकून झालेत या षटकातील आतापर्यंत 4 चेंडू टाकून झाले. 2 चेंडूचा खेळ तरी बाकी आहे. धावसंख्या झालेली आहे 23-23. 23 धावा धाव फलकावरती लागल्यात. 5 गडी बाद झालेत. नव्याने बॅटर येतोय रोहित. रोहित कोम न्यू बॅटर इन झालाय. बघा बाउंड्रीच्या बाहेर जे आपले बाउंड्री पंच आहेत, बाउंड्री पंचांमध्ये आपल्याला मायकल भरट पाहायला मिळत आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये त्याने जर झेल पकडला तर त्यांच्यासाठी 300 रुपयाचं कॅश प्राइज आहे. मैदानाच्या बाहेर जर झेल पकडला तर मायकल भरट याने जर झेल पकडला, षटकाराचा झेल 300 रुपये देऊन जाईल. ₹500 बक्षीस आहे. इथे बघा पुढे सासून काढण्याचा प्रयत्न. कनेक्शन चांगल्या प्रकारे झाले नाहीये. एक डाव कंप्लीट झालाय. चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा या पूर्ण झाल्या. या 2 धाव्याने धावसंख्या 25 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि 26 धावांचं टार्गेट हे ठेवलं गेलंय. थँक्यू डीजे. नेक्स्ट टाइम लक्षात घ्यायचंय दोन्ही संघांनी. नेक्स्ट टाइम लक्षात घ्यायचं एकाच खेळाडू कक्षामध्ये तुम्हाला बसता येणार नाही याची आपण नोंद घ्यायची आहे. यावेळेस आम्ही तुम्हाला माफ असेल. लक्षात घ्या यानंतर की आपल्याला वेगवेगळ्या खेळाडू कक्षामध्ये बसायचं आहे. बघा जो संघ टॉस जिंकेल त्याला खेळाडू कक्ष निवडण्याची संधी असेल. लक्षात घ्या. तर बघा इकडे जे खेळाडू कक्ष आहे ते पूर्ण खाली आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 25 धावा धाव फलकावरती लावल्यात. 26 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. बघूया पहिलं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येईल. अर्जुन की करण. करण अर्जुन ही जोडी
बघा नाव जरी अजय असलं तरी मात्र टी शर्ट्स वरती आपल्याला करण अर्जुन पाहायला मिळतंय. अर्जुन आलाय. अर्जुन वल्वी. सलामीची जोडी समीर भुरकुंड आणि महेश भोईर. स्ट्राईक वरती समीर, नॉन स्ट्राईक एंड वरती पाहतो आपण महेश भोईर याला. तर पहिलं षटक टाकण्याकरता अर्जुन वल्वी. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा टाकलाय, निलेश आलाय. निलेश वल्वी थोडासा मागे पडलाय तिकडे बघा. एक धाव तर पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्न डेंजर एंडला धावतो तिकडे महेश भोईर. 2 धावा पूर्ण. बॅकअप साठी शतरक्षक नाहीये. तिसरी धाव देखील कंप्लीट झालाय. चौथ्या धावेचा देखील प्रयत्न होतोय. थ्रो झालाय आणि या 4 धावा कंप्लीट. गौतम होता तिकडे, गौतम याला चेंडू मिळाला नाहीये आणि 4 धावा पूर्ण झाल्यात. जबरदस्त रन बिन द विकेट्स. पहिल्या बॉल वरती प्रेशर टाकलाय. बघा तिकडे बॅकअप साठी कोणी शतरक्षक नव्हता. बघा राजन वल्वी तिकडे आहे, साईनाथ आहे, आकाश वल्वी. 3 शतरक्षक ऑन साईडला डीप मध्ये तैनात केले गेले. आता तिकडे कोणीही पोहोचलेलं नाहीये बॅकअप साठी आणि या 4 धावा पळून पूर्ण केल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली महेश आणि समीर याची. इथे बघा मिसटायमिंग झालाय. अजय वल्वी भरपूर वेगाने धावलाय तिकडे, मात्र झेल होऊ शकलेला नाही आहे. बघा पुन्हा एकदा 2 धावा या पलून पूर्ण केल्या जात आहेत. धावसंख्या आता 6 या आकडावरती. इथे बघा पंचांनी रेफर केलाय, मात्र हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय 4 धावांकरता. मात्र रेफर केले पंचांनी, हा चेंडू कमरेच्या वरती आहे का नाही. म्हणजे पुढचा चेंडू हा फ्री हिट असेल. सायरन वाजले तिकडे तिसऱ्या पंचांकडून. म्हणजे जो नेक्स्ट बॉल असेल तो फ्री हिट असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी. ऑन साईटला फटका केलाय, गॅप शोधलाय आणि हा देखील फ्लॅट फ्लॅट आलाय. 6. थँक्यू थँक्यू. आता ओव्हर स्टेप चेक करायची आहे इकडे, पण सांगितलंय ओव्हर स्टेप देखील. फेअर डिलिव्हरी असेल. फेअर डिलिव्हरी.
हॅलो चेक. हॅलो. हॅलो चेक. विद्युत पुरवठा थोडासा खंडित होतोय. तेच कारण आपण पाहतो की जो आवाज आहे तो थोडासा अडकतोय. तर मॅच हे स्टार्टच राहणार आहे. मात्र मध्ये मध्ये आवाज हा थोडासा बंद होईल याची आपण दक्षता घ्यायची आहे. धावसंख्या आपण पाहतोय 24 धावा धावफलकावरती लागल्यात. आता मॅच जिंकण्याकरता फक्त 2 धावांची गरज आहे. बोलिंग संघ आपला कॅप्टन इकडे पाठवून द्यायचा आहे. आजच्या दिवसातला अंतिम मॅच आहे. गो टू डीजे. चला सलामीची जोडी पाठवा. सलामीची जोडी पाठवा लवकर लवकर लवकर. अष्टभुजा लहूपाडा आणि साई कृपा बोलिंग विरुद्ध वसई असा मॅच असेल. साई कृपा बोलिंग विरुद्ध लहूपाडा असा मॅच असणार आहे. तर चला सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवून द्या. बघा आपण 3च षटकांचा का ठेवला तर थोडस दूर किंवा मग थोडस वातावरण खराब होतं, त्यामुळं लाईव्हला क्लिअर या ठिकाणी चित्र जात नाही, त्यामुळे कमी षटकांचा ठेवलाय. कालच्या दिवसामध्ये सुद्धा भरपूर कमेंट येत होत्या लाईव्हच्या माध्यमातून. तीन षटकांचा मॅच. टॉस जिंकला तो म्हणजेच अष्टभुजा लहूपाडा वसई या संघाने, आणि प्रथमतः क्षेत्र रक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलेला आहे. महेश भोईर बॉलिंग मार्क वरती, त्याच्या समोर आहे सिद्धेश. हलक्या हाताना चेंडूला खेळलाय बघा. क्षेत्ररक्षण तैनात आहे त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. 2 धावापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. आणि या ठिकाणी तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न. 3 धावेनं सुरुवात केलाय धावसंख्येला. पहिल्या चेंडूवरती धावून काढलेल्या या उत्कृष्टरित्या चोरट्या 3 धावा समीर याच्या गोलंदाजीवरती, आपला महेश याच्या गोलंदाजीवरती. पुन्हा एकदा महेश. अवांतर धाव या ठिकाणी. पंचांचे हात समांतर. धाव अवांतर. धाव संख्या पुढे. जस्ट शॉट लेन डिलिव्हरी. चेंडूला पुल केलाय अलॉन द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी समीर बुरकुन चेंडूला उचलतात आणि थ्रो करतात. तोपर्यंत आपण होऊ शकतात एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. धावसंख्या 6 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर.
संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आहे आणि थोडीशी पॉवर कमी आहे, त्यामुळं प्रेक्षकांना समजून घ्या. आवाज तुम्हाला येत नसेल मात्र मध्ये मध्ये स्कोर आम्ही पोहोचवू तुम्हाला. चांगल्या पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला उचलला गेला. सुंदर क्षेत्ररक्षण झालं यावेळेस. धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचते 7 वरती. महेश चांगला कमबॅक करतोय. पहिल्या चेंडूमध्ये 3 धावा आल्याच्या नंतर आता 4 चेंडू टाकून झालेत आणि 7च धावा धावफलकावरती लावल्या गेल्यात. म्हणजे एक चांगली बॉलिंग या ठिकाणी बघायला मिळते. महेश यांचा पुढचा चेंडू लॉवर फुल टॉस. लॉंगॉनला खेळला चेंडूला त्या ठिकाणी आहे निमेश. जोपर्यंत चेंडूला रिटर्न केलं जाईल तोपर्यंत 1 धावेचा अवधी. 1 धाव पूर्ण झाली. धावफलक पुढे नेऊन ठेवलं. ते म्हणजे 5 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 8. 2 फलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. सिद्धेश आणि तुषार. पुन्हा एकदा आपण पाहतोय अवांतर धाव या ठिकाणी येते. वाईटच्या रूपानं धावफलक पुढे सरकतोय 9. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर तुषार आणि सिद्धेशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. ऑन साइडला टायमिंग चांगला झालाय. चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी कॅल्क्युलेटेड रिस्क घेतलेला हा षटकार आलाय. धाव फरक एका षटकार समाप्तीनंतर साई कृपा बॉलिंग संघाची ती म्हणजेच नाबाद जिंदाबाद 15. थँक्यू डीजे. धाव संख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा. समीर आलाय बॉलिंग मार्क वरती. ओव्हरपिच डिलिव्हरी चेंडूला खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. महेश याच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज बाद सिद्धेश. जरा हर्षल थोडी घाई करा, कारण संध्याकाळच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा बघा जे धुका आहे, जो धूर आहे तो या मैदानावरती पसर चांगल्या पद्धतीने आपल्याला कव्हर करता येत नाही. त्यामुळे विनंती करेन की वेळ भरपूर आहे आपल्याकडे, मात्र टेलिकास्ट करताना येणारे प्रॉब्लेम आणि संध्याकाळच्या वेळेस हे होणारा थोडासा पॉवरचा प्रॉब्लेम, त्यामुळं विनंती करतो की थोडीशी घाई करा. बघा आता 193 फक्त पॉवर आहे. किमान 200 तरी असायला हवी. तरी सुद्धा एक अर्धा सेटअप बंद आहे. धावसंख्या 15. एक बाद. ऑन साइडला निमेश त्या ठिकाणी आहे. कुठली चूक होत नाहीये. हर्षल याने सरळ लॉंगॉनला खेळला होता चेंडूला. निमेश यांनी कुठलीच चूक केलेली नाहीये. फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच हर्षल भवर. नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय अनिकेत दुबळी. हा खेळाडू ज्या पद्धतीने आतापर्यंत हा लेखाजोखा जर आपण पाहिला तर अनिकेत आणि तुषार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, तर समीर बुरगण गोलंदाजी करत असताना बॅक टू बॅक 2 चेंडूवरती 2 गडी त्याने
मिळवलेले आहेत. ऑन हॅट्रिक असेल समीर. अपील केली जाते आणि हा फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. हॅट्रिक साध्य केली जाते आणि या हॅट्रिक साठी सिराजभाई शेख यांच्या माध्यमातून 500 रुपये या ठिकाणी लागू झाले आहेत, ते म्हणजेच समीर बुरकुन यांना. धाव संख्येमध्ये कुठलीच मात्र विकेट मध्ये बढोतरी झाली आहे. 3 गडी बाद झाल्यात. नक्कीच चांगला फटका खेळला, थोडासा मागे गेला होता खेळण्यासाठी. या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, चांगला क्षेत्ररक्षण केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि या ठिकाणी 2 धावा पूर्ण. नव्यानं आलेला फलंदाज मैदानामध्ये संदीप भाबर सध्या तरी एक चांगल्या फिटनेसचा नमुना सादर करत असताना धावा संख्येमध्ये भर. धावसंख्या 17 धावा. 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत या दुसऱ्या षटकाचे. समीर 5वा चेंडू घेऊन जातोय संदीप भावर यांच्यासाठी. चेंडूला खेळायचा होता सरळ. यॉर्कलॅंडचा चेंडू होता. कुठलाही रन, कुठलीही धाब या ठिकाणी नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 17 धावा, 3 बाद, 1 षटक आणि 5 चेंडू. धावफलक ज्या पद्धतीने दिसतंय थोडस थांबलेला आहे. फुल टॉस डिलिव्हरी आमंत्रित दिलाय आणि महेश त्या ठिकाणी आलाय. झेल सुटलाय महेशाच्या माध्यमातून. थ्रो आलाय जबरदस्त. क्या बाद आहे. संदीप बाद झालाय. मात्र 1 धाव मिळेल. एका धावेने धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 18 या धाव संख्येवरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई कृपा बॉलिंग संघाची धाव संख्या 4 बाद 18. निमेश वैयक्तिक पहिलं, सांघिक तिसरं षटक घेऊन आलाय. या ठिकाणी हवेमध्ये चेंडू क्षेत्ररक्षक तैनात केला होता. शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये त्याचा वापर चांगल्या पद्धतीने केलाय आणि इथे फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच तुषार. सलामीला गेला होता तुषार, आता मात्र बाद होऊन परततोय. काय जबरदस्त गोलंदाजी अष्टभुजा लहुपाडा संघाच्या माध्यमातून. मी म्हणेन इथं एका पार्टनरशिपची गरज आहे. ही पार्टनरशिप होणं गरजेचं आहे, कारण पार्टनरशिप जर होणार नाही तर धावसंख्या येणार नाही. कोणाला तरी एकाला चार्ज घ्यावा लागेल, चांगल्या पद्धतीने कॅल्क्युलेटेड रिस्क घ्यावी लागेल. किमान 25-30 धावा तरी बनवावे लागतील. बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडूवरती नजर नव्हती. फटका ज्या ठिकाणी खेळायचा आहे तिकडे नजर होती. पण जर पाहिलं या फलंदाजच्या माध्यमातून नव्याने जो आलाय सुनील भोईर, क्या बात आहे.
अजून एक चांगला चेंडू. आतापर्यंत 3 चेंडू हाताळलेत. 3 चेंडू मध्ये एकही धाव दिलेली नाहीये. जर मॅडन ओव्हर काढली तर सिराज शेख कामन यांच्या माध्यमातून 500 रुपये आहेत त्या मॅडन ओव्हर साठी. दरम्यान चांगला मागे गेला, रूम बनवला गेला आणि चेंडूला खेळलं डीप कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव नक्कीच घेतली जाते. टायमिंग चांगला होता, मात्र शतरक्षण त्या ठिकाणी तैनात होता. एक धाव मिळते, एका धावेने धावफलक पुढे सरकतोय 19 या धावसंख्येवरती. त्या इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटचे. ऑन साइडला खेळलाय चेंडूला शतरक्षक समीर आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. दरम्यान धावसंख्येमध्ये बढोतरी या चौकारणीशी 23 धावा. शेवटचा चेंडू फुल टॉस. फुल टोल वसूल करण्याच्या उद्देशाने खेळला गेलेला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये षटकार आलाय. काय जबरदस्त बॅटिंग. धाव संख्या झाली 29. 30 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. शेवटच्या 2 चेंडूंनी मात्र 10 धावा दिल्या. 30 धावांचं लक्ष. तर चला सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. तर 18 चेंडू
आणि 30 धावांची गरज. प्रत्येक षटकाच्या मागे 10ची सरासरी 10च्या आस्किंग रन रेटनं ही जी धावसंख्या आहे ती बनवायची आहे. गोलंदाज सिद्धेश गोटे आजच्या दिवसातला आक्रमक फलंदाज, राजा फलंदाजी ज्यांनी केली आहे तो समीर बुरकुंड. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ एकमेकांसमोर अगोदर सुद्धा खेळले असतील पश्चिम पट्ट्यामध्ये, त्यामुळं एखाद्याची कमजोरी प्लस पॉइंट आलो चेक. तर पहिलाच आलाय मोठा फटका, षटकार. तर दरम्यान जैसी की निकली बंदूक से गोली, यो हनी सिंह षटकार. क्या बात आहे समीर, सुपर बॅटिंग. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होती ती 2 चेंडूंमध्ये 12 धावा. आक्रमण. हवा आहे समीर या फलंदाजाची. 2 चेंडूमध्ये 2 षटकार आणि इथे मारलाय यो हनी सिंग षटकार असं म्हटलं जात आहे. मात्र दरम्यान काय फलंदाजी, टॉस डिलिव्हरी. अजून एक जैसी की निकले बंदूक से गोली, यो हनी सिंग वन्स अगेन और एक षटकार. पंचांनी या ठिकाणी बिमर चेंडू मला वाटते फलंदाजाने घेतलेला आहे, रिव्ह्यू घेतलेला आहे बिमर साठी. पंचांचा निर्णय आहे फेअर डिलिव्हरी. येस, पण पाहूया पेंडिंग आहे डिसिजन थर्ड अंपायरचं. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी आहे. थोडासा फलंदाज मध्ये वाकला होता आणि त्यामुळं बेनिफिट गोज टू बॉलर. हा जो डायलॉग होता त्याचं क्रेडिट जाते कोणाला? कीर्ती भोये यांना. त्यांची फरमाईश होती. अरे थोडस चेक करा पंच. लगातार 3 षटकार समीर याने मारलेले आहेत. अगोदर विकेट हॅट्रिक सुद्धा घेतलेले आहे. तर पारितोषिक जे आहे ते विकेटच्या हॅट्रिक साठी आहे, 4 विकेट साठी आहे आणि मेडन साठी आहे. तर लक्षात असू द्या, विकेटच्या फक्त हॅट्रिकला 500 रुपये सिराज भाई यांच्या माध्यमातून. 4 डॉट साठी मला वाटतं 4 विकेट साठी आहे एका षटकामध्ये आणि मेडन ओव्हर साठी आहे. तर षटकारांच्या हॅट्रिक साठी पारितोषिक नाहीये हे सुद्धा लक्षात असू द्या. धावसंख्या आहे ती म्हणजेच 18 धावा. विजयासाठी जे लक्ष आहे ते लक्ष आहे 30चं. बघा सिद्धेशला काहीतरी करावं लागणार आहे नवीन. हा जमलाय या ठिकाणी जमलाय, काहीतरी नवीन केलाय आणि त्यामध्ये समीर याला फसवलाय. फलंदाज बाद.
चला दरम्यान सिद्धेश याने एक विकेट मिळवलाय, सामन्यामध्ये आणलाय बोलिंग संघाला. आणि नव्यानं आलेला गोलंदाज दिनेश साबळेच्या बॅट मधून निघालेला हा उत्कृष्ट दर्जेदार षटकार. हॅलो चेक. तर धाव संख्या 24. चला एक षटक समाप्त झालं. धाव संख्या 24 धावा, 6 धावांची गरज आहे 12 चेंडू मध्ये. आता आलाय महेश भोईर. अष्टभुजा लहुपाडा संघाचा हार्दिक पंड्या सांगलं तरी चालेल. बघा शरीरी बष्टी बघा, मात्र त्याचे फटके जबरदस्त असतात. सुद्धा एक चांगले फटके मारण्यासाठी माहिर आहे, पाहणं गरजेचं आहे. त्याच्यासमोर गोलंदाजीला आलाय साहिल. ऑफ साइडला क्रॅकिंग शॉट. गेम फिनिश केलाय आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच लहुबाडा अष्टभुजा या संघाने. खूप खूप अभिनंदन. मात्र या स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल साई कृपा बोलिंग संघाचे आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. आणि सुपर 4 सुपर 3 मध्ये पोहोचण्याचा मान मिळवणारा सध्या तरी आपण पाहतोय की तिसऱ्यांदा मला वाटतंय बॅक टू बॅक वीक मध्ये त्यांनी नामांकन या ठिकाणी